सामाजिक योगदानासाठी रक्तदान चळवळ उभी करावी. सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे. जिल्हाधिकारी कार्यालयात 101 अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान. सांगली जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये, मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील. अपघातामधील रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रियेवेळी रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध होईल यासाठी सर्वजण प्रयत्न करूया. सामाजिक योगदानासाठी रक्तदान चळवळ चांगले पॅटर्न म्हणून विकसित करू, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजला येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून इंडियन रेड क्रॉस सोसायटी, डॉक्टर शिरगावकर रक्त संकलन केंद्र यांच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे, तहसीलदार लीना खरात, तहसीलदार महसूल जितेंद्र मोरे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी डॉक्टर शिरगावकर, रक्त संकलन केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर शिरीष काळे तसेच पदाधिकारी आणि स्टाफ, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नियमितपणे रक्तदान झालं पाहिजे. यासाठी ब्लड बँक, रेड क्रॉस सोसायटीने वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन रक्तदानासाठी आवाहन करावे. जगामध्ये सगळ्या गोष्टी तयार करता येतात, परंतु मानवी पेशींना किंवा मानवाला स्वतःच्या शरीरासाठी जे निसर्गातून किंवा आईच्या पोटातून मिळालेले आहे ते निर्माण करणारी एकही वस्तू अद्यापपर्यंत आपण तयार करू शकलो नाही. आणि त्यात रक्त हा असाच एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे दर काही आठवड्याला ठराविक बाटल्या आपल्या रक्तपेढीला देता आल्या तर वर्षभर पेशंटची गरज आहे ती व्यवस्थितपणे पूर्ण होईल, असंही ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.